नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। ऐरोली नगरातील सर्वात जुनी अशी श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालय व ज्युनियर कॉलेज। हा जो पुतळा दिसतोय तो राधिकाबाई मेघे यांचा पुतळा। हा विद्यार्थ्यांसाठी आकर्षक असा आहे। हा सरस्वतीची मूर्ती, ज्यामध्ये आज प्रत्येक विद्यार्थी येताना या मूर्तीचं दर्शन घेतो आणि पुढच्या आपल्या वर्गात जाऊन तो बसतो। श्रीमती राधिकाबाई मेघे पुतळ्याच्या बाजूलाच हा संपूर्ण भारताचा नकाशा दाखवलेला आहे। सह्याद्री पर्वत दाखवलेले आहेत, नद्या दाखवल्या आहेत, होड्या दाखवलेल्या आहेत। असं विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची एक कला सादर केलेली आहे। आता इथे सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला कलेची आवड आहे, ती आवड सुद्धा शाळेच्या माध्यमातून ती या ठिकाणी दाखवण्यात आली। पालकांसाठी सुद्धा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली। या स्पर्धेमध्ये काही महिलांनी रांगोळी काढलेली आणि विशेष करून नवरात्र सुरू असल्या कारणाने देवीची रांगोळी काढण्यात आलेली। काही पालकांनी आपल्या मुलांचं कौतुक केलेलं आहे। सुंदर असे त्यांनी प्रदर्शनामध्ये आपले कला सादर केलेली आहे। या ठिकाणी प्रिन्सिपल अलका जाधव यांनी सुद्धा मुलांचं कौतुक केलेलं आहे। मुंबई महानगरपालिका घनसोली शाळेचे प्रिन्सिपल अशोक सोनावणे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी केली आणि आपल्या भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केल्या। तर खूप आनंद झाला। आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये जो नवीन बदल आपल्याला अपेक्षित आहे, तोच बदल आपल्याला या ठिकाणी पाहणं अपेक्षित होतं आणि खरोखर तेच मला या ठिकाणी पाहायला मिळालं। शिक्षणामध्ये केवळ पुस्तकी ज्ञान हे पुरेसं नाही, त्याच्यासोबत आपला सांस्कृतिक विकास होणं, शारीरिक विकास होणं, मानसिक विकास होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी शाळेने भरपूर मेहनत घेतलेली या ठिकाणी दिसून आली। अगदी प्री प्रायमरीच्या मुलांपासून तर ज्युनियर कॉलेजच्या मुलांपर्यंत सगळ्यांमध्ये एक वेगळेपणा जो केवळ शिक्षणातून आपल्याला पाहायला मिळू शकेल असं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन जो विकास आपल्याला अपेक्षित आहे तो विकास आज या ठिकाणी पाहायला मिळाला। खरं तर शाळेच्या जीवनामध्ये जे काही संस्कार होतात ते जीवनभर टिकून राहतात आणि त्या संस्कारांमध्ये आपल्याला देशाचं संरक्षण करण्यासाठी काय करता येईल किंवा देशाची संरक्षण प्रणाली काय आहे ते मुलांना पाहायला मिळालंय। आपली अवकाश संशोधनामध्ये कुठपर्यंत प्रगती झाली त्याच्याविषयी देखील विद्यार्थी इथे जागरूक पाहायला मिळाले आणि विशेष म्हणजे एक सैन्यामध्ये जाणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय मेहनत घ्यावी लागेल याचं प्रशिक्षण देखील या ठिकाणी दिलं जातं। ही विशेष उल्लेखनीय बाब या ठिकाणी पाहायला मिळाली। खरंच की शालेय अभ्यासक्रमाचा विचार केला तर शिक्षकाच्या मागे एवढी मोठी जबाबदारी आहे की तो अभ्यासक्रम मिळालेल्या कमी वेळेत कसा पूर्ण करायचा आणि त्याच्याशिवाय आपल्याला एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी इथे राबवायच्या। म्हणून मी खरोखर राधिकाबाई मेघे विद्यालयाच्या प्राचार्या आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मोठं कौतुक करतो की त्यांनी एवढ्या आपल्या धावपळीच्या अभ्यासक्रमाच्या गडबडीत देखील इतक्या सुंदरपणे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि विशेष म्हणजे पालकांना देखील यामध्ये सामावून घेतलं आणि पालकांना आजच्या या शिक्षण पद्धतीमध्ये जे काही अपेक्षित आहे ते सगळं या ठिकाणी त्यांनी दिलं जातंय हे दाखवून दिलं। तर मला तरी वाटतं की पालक देखील या ठिकाणी आज समाधानी होतील आणि खरोखर अलका मॅडम आणि त्यांचा स्टाफ यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। हॅट्स ऑफ ऑल। अनन्या आहे, हे चारमिनार आहे। चारमिनार हैदराबाद मध्ये असतं। ते ह्याला सुलतान मोहम्मद कुल कुतुब शहाने बनवला आहे। माझ्या मावशीने, माझ्या मम्मीने आणि मीने हे बनवायला खूप मदत केली आहे। मी माझ्या मावशी आणि मम्मीला धन्यवाद बोलते आहे। थँक्यू। माझं नाव संगीता गोपाळ नांजानी, माझी मुलगी परिणिती गोपाळ नांजानी, तिने ताजमहल बनवलंय। 15 दिवस खूप मेहनत केलेली आहे। सर्वच पॅरेंट्स लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे, त्यांचं सगळ्यांचं थँक्यू आणि प्रिन्सिपल मॅडम थँक्यू सर्वांना।
साळुंखे. मला नमस्कार, मी किरण रमेश साळुंखे. मला सांगण्यात आनंद होतोय की एजीबील शिक्षकांनी खूप मुलांना म्हणजे एक्झिबिशन भरवलं आहे, त्यासाठी मी त्यांना भरपूर आभार मानतो. आणि सांगतो की मला असं इथे येऊन बघून असं वाटतंय की मी प्रत्यक्ष त्या टूर्सला येऊन आल्यासारखं, भेट दिल्यासारखं असं मला वाटतंय. आणि शिक्षकांचं मी खूप खूप आभार मानतो की त्यांना असं म्हणजे एक्झिबिशन ठेवण्यात हे सांगितलंय. आणि तसंच स्टुडंट आणि त्यांच्या पालकांनी पण त्यांच्यासोबत खूप मेहनत घेतली आहे. धन्यवाद. Morning everyone, my name is Pariniti Gopal Nanjani. I study in 4th B. Today I am going to speak few lines about Taj Mahal. This is a Taj Mahal. The Taj Mahal is a beautiful building. It was built by Shahjahan. He made it for his wife Mumtaz. The Taj Mahal is made of white marble. It looks very white and shiny. It has a big dome on top. There is a garden in front of it. Many people visit it every day. I want to see the Taj Mahal one day. Thank you. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांची बौद्धिक पातळी उंचावली जावी यासाठी ऐरोली नगरातील श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयामध्ये शनिवारी प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय नाविन्यपूर्ण नैविध्यपूर्ण प्रकल्प सादर केले. श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयाच्या प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांनी प्रदर्शन भरवले होते. गणित, भूगोल, इतिहास, समाजशास्त्र हे विषय शिकवले जातात, परंतु यातून ज्ञान मिळते. मात्र प्रत्यक्षात अस्तित्वात आणणे, त्याचा अनुभव घेणे, यातून काय शिक्षण मिळते यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई महानगरपालिका घनसोलीचे मुख्याध्यापक अशोक सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलका जाधव व अन्य उपस्थित होते. मी गौरी दीपक पात्रे, माझा मुलगा साई दीपक पात्रे इयत्ता 10वी मध्ये डिव्हिजन ए मध्ये शिकत आहे. श्रीमती राधिकाबाई विद्यालयाने ह्या वर्षी विज्ञान परिषद 2025 भरवले आणि त्याचबरोबर पालकांना पण ह्या वर्षी संधी दिली. तर आम्हाला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे की यावर्षी म्हणजे असं रांगोळी स्पर्धा आहे किंवा कुकिंगची स्पर्धा आहे, मेहंदी स्पर्धा, अशा सगळ्या स्पर्धकांना पालकांना पण यावर्षी त्यांनी दिले. म्हणून आम्ही राधिकाबाई विद्यालयाचे, शाळेचे आणि अलका मॅडमचे खूप खूप आभारी आहोत. थँक्यू. पहिल्यांदा असं चित्रकला काढली शाळेत, मुलींना मदत करायचं. त्याच्यामध्ये माझ्या मुलीनेच सांगितलं की ब्लॅक कलर त्याच्यावर तुम्ही कलर द्या. सांगितलं मंडाला आर्ट आणि वारली पेंटिंग या सगळ्या पेंटिंगचं मिश्रण याच्यामध्ये केलेले आहे. त्याच्याने ब्लॅक कलर वापरून त्याच्यामध्ये पेंटिंग थोडं वेगळं दाखवायचा प्रयत्न. ठीक आहे, मला ती थोड्याफार कलर आपल्याला दाखवायची संधी मिळते तर आपण त्या दाखवूया. मग मी प्रथम कलर दिला, ही सुकली आहे त्याला कलर हे केली आहे आणि मग छान प्रयत्न केलेला आहे. फुल आहे, त्याचा बनावट आहे, मधमाशी आहे, काजवा आहे, पक्षी उडतात आकाशामध्ये, पाऊस पडतो. किती मिनिटात झाली तुमची मेहंदी? किती मिनिटामध्ये बनवली? ये आपने खुद ने बनाई है? कितने टाइम पे बनाया आपने ये? एक आधा घंटा
छोटी बच्चे को छोड़ के इधर मूर्ति निकालने के लिए कैसे लग रहा है आपको? स्कूल में फर्स्ट टाइम आपका आर्ट दिखा रहे हो, बच्चों के साथ आपका आर्ट है, कैसे लग रहा है? तो कितने टाइम में आपने एक मेहंदी निकाला? 1 घंटा लगा होगा। 1 घंटा लगा ना? अच्छा, बहुत अच्छा लगा। आनंदी राहण्यासाठी पर्यावरण आपलं आधी स्वच्छ असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे. त्यासाठी आमच्या शाळेने संकल्पना केली की प्लास्टिक व्यतिरिक्त कागदी बॅग बनवायची किंवा पेपरची काढायची, कापडाची बॅग. तर ह्या पॅरेंट्सची मस्तपैकी कापडाची बॅग बनवलेली आहे. आणि यामध्ये तुम्हाला काही दाखवायचं प्रयत्न केला का? कारण की चित्रांवरून थोडं वाटतं. येलो कलर म्हणजे सतर्क राहा आणि ग्रीन कलर म्हणजे गो, त्यासाठी हा संदेश पण दिला आहे. चांगला संदेश सगळ्यांना म्हणजे एक संदेश पण की नियमांचं पालन करा. आपण आज मी नियम पल्लवी प्रमोद थोरात, मी काव्या आणि भूषण थोरातची मम्मी. मला याच्यात पार्टिसिपेट मिळाला रांगोळी स्पर्धेत. मला खूप छान वाटलं. मुलांबरोबर आम्हाला पण याच्यात पार्टिसिपेट करता आला. खूप सुंदर त्यांनी शाळेवाल्यांनी आम्हाला छान उपक्रम राबवून दिला. त्याबद्दल थँक्यू शाळेचं. मी गौरी दीपक पात्रे, माझा मुलगा साई दीपक पात्रे इयत्ता 10वी मध्ये डिव्हिजन ए मध्ये शिकत आहे. श्रीमती राधिकाबाई विद्यालयाने ह्या वर्षी विज्ञान परिषद 2025 सर्वे भरवले आणि त्याचबरोबर पालकांना पण ह्यावर्षी संधी दिली. तर आम्हाला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे की यावर्षी म्हणजे रांगोळी स्पर्धा आहे किंवा कुकिंगची स्पर्धा आहे, मेहंदी स्पर्धा आहे, अशा सगळ्या स्पर्धकांना पालकांना पण ह्यावर्षी त्यांनी दिले. म्हणून आम्ही राधिकाबाई विद्यालयाचे शाळेचे आणि अलका मॅडमचे खूप खूप आभारी आहोत. थँक्यू. जय शिवराय. आणि या रायगड त्याच्यामध्ये मी कागद टिश्यू पेपर यूज करून बनवला आहे. आणि ही जी ग्लास पावडर दिसते आहे की आम्ही गाडी मधून गवत घालून मिक्सरवर पाणी करून इथं फेड करून आणि हा इको फ्रेंडली आहे. याला पेपरची गोळ लावलेला आहे आणि याचा टिश्यू पेपरने कलर केला आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन. जय शिवराय. हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे आहेत आणि हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्रामाचा पण गड आहे. एकूण या किल्ल्यावर 33 बुरुज आहेत आणि 48 एकरमध्ये हा किल्ला पसरलेला आहे. मालवणच्या एका बेटावर हा किल्ला बसलेला आहे. हा सेफ्टी दरवाजा आहे. जर तिथून शत्रू अटॅक करत असेल तर हा दरवाजा त्यांना किल्ल्याला पूर्ण सेफ ठेवतो. आणि हा राजाराम महाराजांच्या काळामध्ये हा मंदिर बनलेला आहे. थँक्यू. Good morning. My name is Siddhivika Swale. Today I will introduce partner speech. There are 7 types of partner speech. First, noun. Noun is noun for that is place, animal, things, etc. Example: she is reading. Second, pronoun. Pronoun is a describe a noun. For example, she is doing. Third, verb. Verb is the action word. For example, Shlok is country. Thank you.
सहभाग आहे. तर त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे. याचबरोबर सर्वच विद्यार्थ्यांनी मुव्हिंग मॉडेल आणि जे वर्किंग मॉडेल केलेले आहे ते अतिशय सुंदर आहे. मराठी विभाग, हिंदी विभागामध्ये त्यांनी सगळ्या साहित्यिकांची नावं वगैरे छानच एक्सप्लेनेशन केलेलं आहे. This girl is very talented girl. She is also for the traditional yoga. She has got first prize for the traditional yoga for the zonal level. Zonal level, district level. Now she will go for zonal and state level. इसके पीछे मेरा एम ये था कि बच्चे एग्जीबिशन है तो वो सारे सब्जेक्ट का एग्जीबिशन करें, खुद से करेंगे तो इनको आएगा बहुत अच्छे से. इसलिए प्रोजेक्ट बेस्ड सारी चीज़ें हमने रखी है, वो चाहे लैंग्वेजेस हो, चाहे वो साइंस हो, चाहे वो ज्योग्राफी हिस्ट्री हो, चाहे क्राफ्ट हो, चाहे मैथ्स हो, और चाहे वो डांस ड्रामा हो. सब चीज़ को आज इनको अपने आप को प्रेजेंट करना था, जिसमें कि इनकी टैलेंट, इनकी खुद की टैलेंट, और ये बच्चों ने अपने आप से किया है. और बहुत ज़्यादा पोटेंशियल है बच्चों में आज जो बाहर निकल कर के आए. आई एम सो हैप्पी एंड ग्लैड टू सी माय चिल्ड्रन. स्टूडेंट के साथ साथ अपने पेरेंट्स को भी आज ये कंपटीशन में हिस्सा लेने के लिए कहा था, इसके बारे में? क्योंकि बच्चों की एजुकेशन में अगर हम टीम वर्क बन करके करेंगे तो वही हमारे बच्चे अच्छे करेंगे. और इस टीम में बस बच्चा नहीं है, स्कूल नहीं है, टीचर्स नहीं है, पर पेरेंट्स जब मिलते हैं तब ये पूरी एक टीम बनती है. और तब हमारे बच्चों को होलिस्टिक डेवलपमेंट होता है. तो हम पेरेंट्स को कैसे नजरअंदाज कर सकते हैं और इसलिए उनको आगे. विद्यालयाच्या संचालिका पुष्पा मेघे, रीमा बसीन, विद्यालयाची संचालिका अर्जुन, विद्यालयाच्या संचालिका डॉक्टर रेशमा मेघे, क्षमा मेघे यांचे नेहमी प्रोत्साहन मिळत असते. विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी रेशमा मेघे राजपूत यांचे नेहमी शिक्षकांना प्रोत्साहन मिळत असते. विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रदर्शनाबरोबर सांस्कृतिक कला शिक्षकांना विद्यार्थ्यांना मुलाचे सहकार्य सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शनाबरोबर सांस्कृतिक कला क्षेत्र सुद्धा विद्यार्थ्यांनी माध्यमाशी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेल्या प्रदर्शनासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांना सुद्धा प्रोत्साहित करण्यासाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कापडी पिशवीवर विविध डिझाईन तयार करण्याची स्पर्धा, विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमाचे व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक केलेल्या प्रदर्शनासंदर्भात आपल्या सहकार्य व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांना सुद्धा प्रोत्साहित करण्यासाठी रांगोळी